सध्याचं राजकारण पाहता राजकारण कोणत्या दिशेला सुरू आहे? राजकारणाची दिशा योग्य आहे की राजकारणाची दशा होत आहे हेच नेमकं कळायला गणित नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य म्हणजे जो मतदार आहे त्यानं जागृत होणं गरजेचं आहे. परंतु अशा मतदारांसाठी कोण काम करणार, कोणती संघटना पुढे येणार का? आणि आता सध्या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं. कोण कोणाशी लढतोय, कोण कोणासोबत जातं हे कळायला मार्ग नाही. चलाच याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस युवा नेते अभयसिंह जगताप यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि एक मतदार कसा जागृत झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाबद्दलच्या काय अपेक्षा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. देशामध्ये सध्या एक राजकीय वातावरण वेगळ्या धर्तीवर सुरू आहे. तुम्ही जवळून देशातलं, राज्यातलं आणि प्रामुख्यानं जिल्ह्यातलंही राजकारण बघितलेलं आहे. आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुका झाल्या, एकमेकाच्या विरोधात झाल्या, परंतु त्याच्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ज्या गोष्टी ज्या थराला गेलेल्या आहेत त्या भविष्यातील चांगल्या गोष्टीला तारक ठरतील का मारक ठरतील? आता सातारा जिल्हा परिषदेचीच परिस्थिती बघायची झाली तर साधारणपणे सत्तेतले 3 पक्ष हे एकमेकांविरोधात लढले आणि विरोधी म्हणून जे महाविकास आघाडी आहे तिचं अस्तित्वच फार काही सातारा जिल्हा परिषदेमध्ये दिसत नाही आहे. तर सत्तेतले जे 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, या 3 गटांनी मिळून बऱ्यापैकी जागा त्यामध्ये जिंकून आलेले आहेत. ते खरं तर एकमेकाच्या विरोधात लढले आणि अपेक्षित जनतेला पण असंच होतं की एकतर भाजपची सत्ता येईल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल. परंतु वरच्या पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबावाचं राजकारण होत असतं की जे ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित जर आले तर त्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे, परंतु त्यांनाही भाजपच्या दबावापुढं झुकण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनाही या तिघांना एकत्र येऊन कदाचित या जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सत्ता स्थापन करावी लागेल. अशा परिस्थितीत झालं तर 90% जवळपास सदस्य एकाच बाजूला जातील, विरोधी सदस्यच तिथं शिल्लक राहिला नाही. त्याच्यामुळं एकतर्फी कारभार सगळीकडं जे देशात राज्यात चालू आहे तेच जिल्हा परिषद होणार आहे. जे वरून आदेश येतील त्या पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्यांना विशेष किंमत त्या ठिकाणी राहील असं मला वाटत नाही. आपण देशातही जरी बघितलं, राज्यातही बघितलं तर विरोधी पक्षाने आता ही संकल्पनाच सध्या नाहीये. म्हणजे विरोध ठेवायचाच नाही या धर्तीवर सध्या हा राजकीय प्रवास सुरू आहे का? तशीच परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे. देशामध्ये भाजप सर्वत्र सर्वात मोठा पक्ष म्हणून आज उदयास आलेला आहे आणि त्याबरोबरच त्यांनी विरोधी पक्ष जवळपास संपवण्याच्या मार्गावर आणलेले आहेत. कारण विरोधी पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना एकतर ते फोडून आपल्या बाजूला घेत आहेत आणि जर ते विरोधात राहिले तरी त्यांच्या मागं इतक्या इन्क्वायरी, इतक्या प्रकारचे केसेस डोक्याला ताप करून ठेवतायत की आता विरोधात कोणी विरोध करावा की न करावा ह्या परिस्थितीमध्ये लोक आलेले आहेत. त्यामुळे प्रमुख नेते, प्रमुख जे विरोधी पक्षवाले आहेत तेही सुद्धा सध्या शांत झालेले आहेत आणि भाजप आता एकमेव असा पक्ष झालाय की त्याने पूर्ण देशाचा कब्जा घेतलेला आहे आणि संपूर्ण मीडिया त्यांच्या ताब्यात आहे, संपूर्ण यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे, निवडणूक आयोग त्यांच्या ताब्यात आहे, न्यायालय त्यांच्या ताब्यात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विरोध करणाराचा आवाज सुद्धा दाबला जातो. त्याच्यामुळं एकंदरीत अशी परिस्थिती देशात एक वन पार्टी सिस्टीम सारखी निर्माण झालेली आहे आणि ही देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. विरोधी पक्ष सक्षम असणं हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं असतं. ते कुठेतरी संतुष्टात आल्यासारखं वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय की एकंदरीत युवकांनी, सर्वसामान्य मतदारांनी ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने भविष्यामध्ये विरोधी पक्षाला सुद्धा एक प्रकारचं वेटेज मिळावं अशा दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. दादा, हे जे आता जे तुम्ही म्हटला की विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न होतोय, विरोधात कोणी असणं त्यांना नको आहे, मग हीच अवस्था जर वरच्या नेते मंडळांची असेल तर गाव पातळीवर जे सर्वसामान्य लोक आहेत
त्यांची अवस्था विचारण्यापेक्षा वेगळी नसणार आहे किंवा विचारही करू शकत नाही. मग असं वाटत नाही का तुमचं एक व्यक्तिमत्व संघर्षातून तयार होतंय? अशा सर्वसामान्य लोकांसाठी एक प्रगल्भ राजकारणी किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय करणं गरजेचं आहे का? नक्कीच. ऍक्च्युली काय झालंय की लोक आता ब्लॅक अँड व्हाईट असंच बघायला लागलेले आहेत. म्हणजे एखाद्याला एखादा पक्ष चांगला वाटला तर त्याचे सर्वच गोष्टी त्याच्या चांगल्या समजायच्या. म्हणजे त्यांनी चुका केल्या तरी त्या चांगल्याच समजायच्या. एखादा पक्ष एखाद्याला वाईट वाटला तर त्यानं काही केलं तरी ते वाईटच समजायचं. अशा पद्धतीची एक मानसिकता तयार झालेली आहे. त्यामुळे भक्त आणि गुलाम अशा पद्धतीची नावं दिली जातात. म्हणजे जे मोदी भक्त आहेत ते भक्त, जे राहुल गांधींच्या बाजूने असतील किंवा काँग्रेस विचाराचे ते गुलाम, अशा पद्धतीची टर्मिनॉलॉजी देऊन एक प्रकारे लोक डिवाइड करायचा प्रयत्न केला जातो. पण मला असं वाटतं की याच्या पुढे जाऊन देश ही पण एक संकल्पना आहे. म्हणजे पार्टीच्या पुढे जाऊन देश ही पण एक संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक माणसाचं 100% बरोबर किंवा 100% चुकीचं नसतं. एखादा काँग्रेसचा व्यक्ती जेव्हा भाजपवर टीका करत असतो तेव्हा 100% भाजप चुकीचा असतो असं नसतं. त्यांच्या पण चांगल्या काही गोष्टी असतात. तसंच काँग्रेसवर आपण जेव्हा भाजपवाला टीका करत असतो तेव्हा 100% त्यांचं चुकीचं नसतं. त्यांच्याही काही चांगल्या गोष्टी असतात. परंतु ही वैचारिक प्रगल्भताच आता लोकांमध्ये राहिली नाही. आपण कुणाकडे तरी अलाईन होतोय आणि देशच विसरून जातोय. तर इथं एक अशी संघटनेची गरज आहे. देशाला अशा एका मतदारांच्या ग्रुपची गरज आहे जो खऱ्या अर्थानं चांगल्याला चांगलं म्हणेल आणि वाईटाला वाईट म्हणेल. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करायचा असा प्रयत्न करतोय की अगदीच कोणीही चांगलं नाही आणि कोणीही वाईट नाहीये, परंतु समजून घेण्याची गरज आहे. आणि यासाठी मतदारांमध्ये एक जनजागृतीची गरज आहे, का चळवळीची गरज आहे. त्यामुळेच आम्ही एक शिवसंकल्प क्रांती सेना नावाची एक संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहे आणि केलेली आहे इनफॅक्ट. आणि त्या संघटनेचा एक केडर बेस्ड चांगला प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रात मी रन करतोय आणि गावोगावी ही संघटना तयार होईल. आणि या संघटनेला फक्त आम्ही एक प्रकारचं त्या संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये एक देशप्रेम रुजवण्याचं काम करणार आहे, एक संविधानाप्रती प्रेम रुजवण्याचं काम करणार आहे. आणि त्यांना हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे की जेव्हा आपण मत देत असतो तेव्हा आपल्या डोक्याने विचार करून चांगलं आणि वाईट हे समजून घेऊन मत द्या. जर आंधळेपणानं आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून जर मतदान केलं तर भविष्यात हा देश नरकात जाईल. आपल्या पुढच्या पिढीची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. म्हणून आपलं डोकं वापरून योग्य व्यक्तीच्या किंवा योग्य पार्टीच्या पाठीमागे राहा. आणि कोणतीच पार्टी 100% बरोबर किंवा 100% चुकीची नाहीये. त्यामुळं त्याचं समजून घेऊन आपण मतदान करा. असं फक्त एक प्रकारचं एक वातावरण या मतदारांमध्ये निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो. दादा, तुमची उभरती राजकीय कारकीर्द पाहता विरोधकांच्या मध्येही बऱ्याच वेळा तो प्रश्न निर्माण होत असेल, असा कोणता पक्ष कधी तुमच्याकडे आलाय का, आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला आम्ही वरच्या पदावर घेऊन जातो? खऱ्या अर्थानं माझं आता राजकारणात तशी फार मोठा कालावधी नाही झाला, सुरुवातच आहे. परंतु माझी वैचारिक पातळी बघून माझ्याकडे खरंच अनेक लोक अप्रोच ऑलरेडी झालेले आहेत. काँग्रेसचे वरच्या पातळीवरचे नेते माझ्याकडे अप्रोच झालेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते सुद्धा अप्रोच झालेले आहेत. परंतु सध्या मी आहे तिथं ठीक आहे अशा पद्धतीचं माझं सध्या तरी मानसिकता आहे. शरद पवार साहेबांच्यावर माझं नितांत प्रेम आहे आणि शरद पवार साहेबांच्या विचारांच्यावर, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्यावर माझं नितांत श्रद्धा आहे आणि या विचाराला धरूनच यापुढे काम करायचं आहे. त्यामुळे अजून तरी लगेच काही कुठला निर्णय मी घेतलेला नाही की त्वरित या पक्षात किंवा त्या पक्षात जावं. परंतु ज्या पक्षामध्ये माझे वैचारिक माझी जी काही पर्सनॅलिटी आहे, जी वैचारिक पार्श्वभूमी आहे ती तशीच राहील अशाच पक्षामध्ये मी शक्यतो जाण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच दादा, येणाऱ्या कालावधीसाठी आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा विचाराचा पाईक हा जनतेमध्ये यावा आणि जनतेच्या माध्यमातून तो वरच्या पदावर जावा ही अपेक्षा आम्ही ठेवून आहे. धन्यवाद धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये असं प्रयत्न नक्कीच माझ्याकडून होईल आणि जनतेला अपेक्षित असणारं काम माझ्याकडून करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.